चाललोय कोंडुरा बीचवर। चला मग प्रवासाला सुरुवात करूया। गाइज फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत कोंडुरा बीचवर। येताना रस्ता खूपच खराब होता आणि त्याच्यात आमची माधुरी ड्रायव्हर होती। तर तुम्ही कधी तुम्हाला कुठे आणि तुम्ही आजचा समोरचा व्ह्यू बघू शकता। चाललोय उतरायला वाट शोधतोय आणि यार तर काय करतो वाट आहे। हॅलो गाईज, आता आम्ही इथे कोंडुरामधील बीचवर लिंगेश्वर मंदिराकडे आलो आहे। तर तुम्हाला दाखवतो मंदिर। चला। लिंगेश्वर मंदिराच्या अगदी अंगणातच म्हणजे अगदी अंगणातच म्हणावं लागेल असा हा समुद्रकिनारा कोंडुराचा वसलेला आहे आणि सभोवताली नारळाच्या झाडांनी वेढलेल्या या डोंगराच्या पायथ्याशीच हे लिंगेश्वर मंदिराचं सुंदर असं देवालय रचलेलं आहे। शिवशंकराच्या इतर देवालयांप्रमाणेच या मंदिरातही अगदी प्रवेशद्वारातच लिंगेश्वराच्या पिंडीसमोर नंदीची बैठक आहे। पण मंदिराच्या परिसरात ऐकू येणाऱ्या कोंडुरा समुद्र किनाऱ्याच्या फेसाळणाऱ्या लाटांचा आवाज मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातो। मंदिराला चहूबाजूंनी तटबंदी असून मंदिराच्या आवारातच जांभदगडाने बनवलेला दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळते आणि पूर्णतः जांभ्या दगडात रचलेले हे लिंगेश्वराचं देवालय या कोंडुरा बीचचे सौंदर्य आणखीनच वाढवते। तर इथे नदी आहे, तुम्ही बघू शकता आणि नारळाची झाडं आसपास भरपूर नारळाची झाडं आहेत इथे। वरती घरं आहेत कौलारू आणि तुम्ही घरापासून सरळ व्ह्यू बघू शकता समुद्राचा। जसजसा सनसेटचा टाइम होत चाललाय तसतशी इथे गर्दी वाढत आहे। आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच बस। बाय।